नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये. तुम्हाला माझ्याकडून मराठी नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडवा सणाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज आपण गुढीला लागणारी माधुर्याचं प्रतीक असणारी गाठी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. 1 वाटी साखर मी कढईमध्ये घातलेली आहे आणि अर्धी वाटी मी वरून पाणी घातलेलं आहे. म्हणजे साखर बुडेपर्यंत अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे. खूप कमी वेळात छान अशी सुरेख गाठी आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. आता इथे पाक होईपर्यंत आपल्याला साखर ढवळत राहायची आहे. बऱ्यापैकी पाक आपला 50% पाक होत आलेला आहे. आता आपण इथे 1 चमचा दूध घालणार आहोत. दूध घातल्यामुळे साखरेवरची मळी, जी पाकावर आलेली मळी आहे ती बाजूनं सारायला मदत होते, ती आपण काढून घेऊ. आता इथे एका ताटाला मी थोडंसं तूप लावून घेत आहे. म्हणजे आपला पाक रेडी होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून ठेवणार आहोत. इथे धागा टाकून ठेवायचा आहे आपल्याला गाठी सेट करण्याकरिता. आपण जेवढा पाक करणार आहोत, जेवढी आपली क्वांटिटी आहे त्यानुसार आपण इथे धागे टाकून ठेवायचे आहेत. आता मी 1 वाटीचाच केलेला आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे 2 गाठ्या तयार होतील. इथे पाक चेक करण्यासाठी मी प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाक टाकून बघितलेला आहे. थोडासा पाक शिल्लक आहे अजून बनायला, थोडा वेळ लागेल आपल्याला. तोपर्यंत मी इथे चिमूटभर सोडा घातलेला आहे, खाण्याचा सोडा. त्याच्यामुळे खूपच छान अशी खुसखुशीत आपली गाठी तयार होते. अगदी अशी हाताने तुटेल इतकी छान खुसखुशीत गाठी तयार होते किंचित सोडा घातल्यामुळे. आता पाक आपला रेडी आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये रंगसुद्धा घालू शकता किंवा मग तशाच पांढऱ्या गाठ्या आपण करू शकतो. खायला मार्केटपेक्षाही खूप छान अशी गाठी तयार होते घरच्या घरी. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही बघत असाल किती छान असा आपला पाक एकदम छान खुसखुशीत गाठी तयार होत आहे आपली. किंचित सोडा घातल्यामुळे त्या खूप छान झालेल्या आहेत. आता इथे मी 1 गाठी साधीच टाकलेली आहे आणि एका गाठीमध्ये मी थोडासा फूड कलर घालत आहे, रंग घालत आहे. अगदी किंचित असा रंग घातला मी आणि आता ही रंगीत गाठी मी तुम्हाला करून दाखवते. तुम्हीसुद्धा अशी कलरची गाठी घरच्या घरी करू शकता. मार्केटमध्ये मिळणाऱ्या गाठ्यांपेक्षाही छान अशा आपल्या गाठ्या तयार आहेत. खायला खूप छान लागतात ह्या गाठ्या घरी बनवलेल्या. आणि तुम्ही पाहत असाल खूप कमी वेळामध्ये आपण गाठ्या तयार केलेल्या आहेत. याला काही वेळ लागत नाही सेट व्हायला. लगेच ह्या आपण ताटाच्या काढून घेऊ शकतो. काढायलाही काहीच वेळ लागत नाही. खूप लवकर ताटाच्या सुटून येतात, कारण आपण ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं. तुम्ही बघत असाल मी लगेच ताबडतोब ही गाठी काढून घेतलेली आहे. किती छान अशी सुरेख गाठी तयार आहे. आता आपली गाठी तयार आहे, गुढीसुद्धा तयार आहे. आता आपण गुढीला नैवेद्य दाखवूया. त्यासाठी मी आज नैवेद्यामध्ये बनवलेले आहेत बटाट्याची भाजी, पुरी आणि पापड तळले आहे आणि गोडामध्ये आहे श्रीखंड. गुढीसाठी आज श्रीखंड, पुरी आणि बटाट्याची भाजीचा बेत तयार आहे. याआधीसुद्धा तुमच्यासोबत मी ही बटाट्याची भाजी आणि पुरीची रेसिपी शेअर केली होती, त्यामुळे आज रेसिपी शेअर नाही केलेली. पण जो काय नैवेद्य मी गुढीला दाखवणार आहे तो तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीचं गुढीसाठी नैवेद्याचं ताट तयार आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक नक्की